ज्या हातावर लग्नाची मेहंदी लागणार होती त्याच हाताने मृत्यूची गोळी उचलली। नागपूरचा तरुण अभियंता रोहित लाला याच्या मृत्यूने आता केवळ गुरुग्रामच नव्हे तर संपूर्ण देश हादरलाय। एका उच्च शिक्षित तरुणाचा अशा प्रकारे झालेला अंत हा केवळ अपघात नसून तरुणाईमध्ये फोफावणाऱ्या एका जीवघेण्या व्यसनाचा इशारा देणारी घटना ठरली आहे। आयुष्याची नवी इनिंग सुरू व्हायच्या आधीच खेळ संपला। ज्या घरात सनई चौघड्यांचे सूर घुमणार होते तिथे आज आक्रोशाचा टाहो फुटलाय। निमित्त ठरलंय ते म्हणजे शक्तिवर्धक गोळ्यांचं अतिसेवन। नागपूरचा तरुण तडफदार अभियंता रोहित लाला याचा गुरुग्राममध्ये झालेला संशयास्पद मृत्यू ही केवळ एक बातमी नसून ती आधुनिक जीवनशैली आणि परफॉर्मन्स प्रेशर खाली दबलेल्या तरुणाईची एक शोकांतिका आहे। रोहित लाला हा मूळचा नागपूरचा। शिक्षण पूर्ण केल्यानंतर मोठ्या जिद्दीनं त्यानं दिल्ली गाठली। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया सारख्या नामांकित संस्थेत तो कामाला होता। गुरुग्रामच्या सेक्टर 53 मध्ये एका आलिशान फ्लॅटमध्ये तो राहत होता। घरच्यांनी नुकतंच त्याचं लग्न ठरवलं होतं। लग्नाची तारीख जवळ येत होती। दोन्ही कुटुंबात खरेदीची लगबग सुरू होती। रोहितही आपल्या भावी आयुष्याबद्दल उत्साही होता, मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। रात्रीच्या दरम्यान रोहितनं आपल्या प्रेयसीला, ज्याच्याशी त्याचं लग्न ठरलं होतं, तिला फ्लॅटवर भेटायला बोलवलं होतं। सकाळी रोहितला ऑफिसला जायचं होतं। त्याचा एक सहकारी रोज सकाळी त्याला न्यायला फ्लॅटवर यायचा। सकाळी जेव्हा सहकाऱ्यानं बेल वाजवली तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। वारंवार फोन करूनही रोहित फोन उचलत नव्हता। संशय बळावल्यानं पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी जेव्हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा बेडवर रोहितचा मृतदेह निश्चित पडलेला होता। फ्लॅटमध्ये कोणतीही झटापट झाल्याच्या खुणा नव्हत्या, मात्र बाजूच्या टेबलवर विखुरलेल्या गोळ्यांच्या पाकिटांनी पोलिसांचं लक्ष वेधून घेतलं। सुरुवातीला हा हृदयविकाराचा झटका असावा असं वाटलं होतं, पण जेव्हा पोलिसांनी पंचनामा केला तेव्हा लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांची अनेक रिकामी पाकिटं सापडली। शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी प्राथमिक निष्कर्ष नोंदवलाय की गोळ्यांच्या अतिसेवनामुळे रक्तभिसरण प्रक्रियेत अचानक बिघाड झाला आणि हृदय प्रक्रिया बंद झाली। रोहितने एकाच वेळी प्रमाणाबाहेर गोळ्या घेतल्या होत्या। कदाचित लग्नापूर्वी स्वतःला सिद्ध करण्याचा मानसिक दबाव किंवा औषधांच्या परिणामाबद्दल असलेलं अज्ञान त्याच्या जीवावर बेतलं। आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात तरुणांमध्ये प्रत्येक गोष्ट इन्स्टंट मिळवण्याची ओढ लागली आहे। मग ते जिममध्ये जाऊन कमावलेली शरीर यष्टी असो वा वैयक्तिक आयुष्यातील परफॉर्मन्स। मात्र या घाईपोटी अनेक तरुण आपल्या जीवाशी खेळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाणारी लैंगिक क्षमता वाढवणारी औषधं आजच्या तरुणाईसाठी सायलेंट किलर ठरतात। तरुणांमध्ये ही प्रवृत्ती वाढण्यामागे काही प्रमुख कारणं पाहिली तर लग्नानंतर किंवा नात्यात जोडीदाराला संतुष्ट करू शकू का ही अनामिक भीती अनेक तरुणांना ग्रासत आहे। या भीतीपोटी ते वैद्यकीय सल्ल्याऐवजी औषधांचा आधार घेत आहेत। इंटरनेटवर उपलब्ध असलेली अर्धवट माहिती आणि पोर्नोग्राफीमुळे निर्माण झालेली लैंगिकतेची अवास्तव मानकं तरुणांना न्यूनगंडाकडे ढकलत आहेत। लैंगिक समस्यांवर मोकळेपणानं बोलणं आजही टॅबू मानलं जातं। त्यामुळे डॉक्टरांकडे जाण्याऐवजी मेडिकल स्टोअरमधून चोरून गोळ्या घेण्याकडे तरुणांचा कल वाढलाय। तज्ञ डॉक्टरांच्या मते वायग्रा किंवा तत्सम लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्या या मुळात वॉसिडिलेटर असतात, म्हणजेच शरीरातील रक्तवाहिन्या रुंद करण्याचं काम करतात। डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय या गोळ्यांचं सेवन करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे। या गोळ्यांच्या अनियंत्रित वापरामुळे शरीरावर होणारे परिणाम म्हणजे या गोळ्यांमुळे हृदयाची गती प्रचंड वाढते। हृदयविकाराची पार्श्वभूमी असल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता 90% वाढते। रक्तदाब अचानक इतका खाली येतो की मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होऊन अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो। ओव्हरडोसमुळे दृष्टी कायमची जाणं, ऐकू न येणं किंवा किडनी फेल होणं असे गंभीर धोके संभवतात। रोहितच्या निमित्तानं हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधं मेडिकल स्टोअरवर मिळतात कशी? गुरुग्राम पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास औषध प्रशासनाकडे सोपवलाय। जे मेडिकल स्टोअरमधून रोहितनं या गोळ्या घेतल्या त्याचा शोध घेतला जातोय। शेड्यूल आयटी मध्ये येणारी ही औषधं केवळ तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंच विकणं बंधनकारक आहे, मात्र नफ्याच्या हव्यासापोटी अनेक फार्मासिस्ट तरुणांच्या आयुष्याशी खेळतायत। रोहित हा त्याच्या आई वडिलांचा मोठा आधार होता। मुलानं दिल्लीत नाव कमावलं, आता त्याचं लग्न होऊन घरात सून येईल या आशेवर त्याचे वृद्ध आई वडील होते। नागपुरात ही बातमी समजताच संपूर्ण परिसरात सन्नाटा पसरलाय। आमचा मुलगा निर्व्यसनी होता, त्याला कसलंही व्यसन नव्हतं, मग हे असं कसं झालं हा एकच प्रश्न त्याचे नातेवाईक विचारतायत। एका चुकीच्या सल्ल्यानं किंवा माहितीनं रोहितचा बळी घेतला हे सत्य पचवणं त्यांना कठीण जातंय। लैंगिक समस्या किंवा शारीरिक कमजोरीवर उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधं केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर जीवासाठीही घातक ठरू शकतात। अलीकडच्या काही घटनांनंतर आता तरुणांनी या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे।
लैंगिक आरोग्य हा आजही आपल्या समाजात एक टॅबू किंवा लपवण्याचा विषय मानला जातो. यामुळे अनेक तरुण डॉक्टरकडे जाण्याऐवजी गुपचूप चुकीचे मार्ग अवलंबतात. तज्ज्ञांच्या मते लैंगिक समस्या ही ताप किंवा सर्दीसारखी एक शारीरिक स्थिती आहे. यासाठी कोणत्याही भोंदू बाबाकडे किंवा जाहिरातींना बळी न पडता मान्यताप्राप्त न्यूरोलॉजिस्ट किंवा सेक्रोलॉजिस्ट यांचा सल्ला घेणं अनिवार्य आहे. बाजारात मिळणाऱ्या शक्तिवर्धक गोळ्या किंवा इंटरनेटवरील जाहिराती पाहून औषधं घेणं अत्यंत धोकादायक आहे. मित्रांच्या सल्ल्यानं किंवा घरगुती उपचारांच्या नावाखाली घेतलेली अनधिकृत औषधं हृदयविकार, किडनी निकामी होणं किंवा कायमचं नपुसकत्व येणं यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कोणतंही औषध घेण्यापूर्वी ते आपल्या शरीरासाठी योग्य आहे का हे तपासून पाहणं गरजेचं आहे. वैद्यकीय संशोधनानुसार तरुणांमधील अनेक लैंगिक समस्या या शारीरिक नसून पूर्णपणे मानसिक असतात. कामाचा ताण, नैराश्य आणि भीती यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर गोळ्यांची नाही तर समुपदेशनाची गरज असते. मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधल्यास अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सहज सुटू शकतात. कृत्रिम औषधांच्या मागे धावण्यापेक्षा नैसर्गिक पद्धतीने शरीर सुदृढ बनवणं हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. थोडक्यात सांगायचं तर चुकीच्या जाहिरातींना बळी न पडता आपल्या आरोग्याची जबाबदारी स्वतः स्वीकारा, संकोच सोडा आणि वेळेत तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. कारण तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. रोहित लाला याच्या निधनानं पोलीस प्रशासन अवाक झालंय. तपासाचं चक्र फिरत राहील, रिपोर्ट येतील, पण जो तरुण आपल्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घालू पाहत होता तो आज एका गोळीच्या अतिसेवनामुळे आपल्यात नाही. ही घटना म्हणजे अशा सर्व तरुणांसाठी एक धोक्याची घंटा आहे जे शॉर्टकटच्या शोधात आपल्या आयुष्याचा लॉंगकट करून घेतात. सावधान रहा, सुरक्षित रहा. जीव औषधांपेक्षा मौल्यवान आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.